नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत प्रथमेश पवार अर्थात नाना. यशस्वी कर्णधार आहेत व्यावसायिक क्रिकेटचे. तर नानांचा अनुभव सुद्धा सुप्रीमो चषकाचा जाणून घ्यायला मला आवडेल. नाना, आतापर्यंत किती पर्व आपण सुप्रीमो चषकाच्या खेळलात आणि त्याबद्दलचा अनुभव तुमचा कसा राहिला? सुप्रीमो मी आतापर्यंत 6 ते 7 पर्व खेळलोय. मोस्टली 4 ते 5 सेमीफायनल हरलोय. ते पण आमची स्वतःची टीम होती, तिरुपती सावर्डे. ती दरवर्षी त्यावेळी एंट्री करायची. आता नाही आहे, पण चांगला एक्सपिरियन्स राहिला. कारण तो आपल्यासाठी प्रत्येक टेनिस बॉल प्लेयर्ससाठी तो एक वर्ल्ड कप आहे. आपण प्रत्येक जण जेही प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेट खेळत आहेत ते त्या टुर्नामेंटची वर्षभर वाट बघत असतात. कारण तिकडचे प्रेक्षक, तिकडचा जो ॲटमॉस्फिअर आणि एक तो वेगळीच मजा असते तिकडे खेळायची. म्हणजे आपण कितीही मोठी, कितीही बक्षिसाची स्पर्धा खेळू दे, 50 लाख खेळू, आपण ISPL खेळू, सगळ्या स्पर्धा एका बाजूला आणि सुप्रीमो एका बाजूला. कारण तो एक पूर्वीपासून आपलं एक ते बनलेला एक ऑरा आहे त्या टुर्नामेंटचा. एक वर्ल्ड कप म्हणून आपण बघितला जातो त्या टुर्नामेंटला. सगळेच प्लेयर्स कुठेही असतील तरी पण ती टुर्नामेंट खेळायला आवर्जून येतात. कारण तिकडचे प्रेक्षक तुम्ही बघाल तर एकही दिवशी ती टुर्नामेंटला प्लेयर्स असे तुम्हाला डगआउट कुठे किंवा प्रेक्षक गॅलरी अशी खाली दिसणार नाही. पूर्ण कचाकच भरलेले असतं. कारण एवढं मुंबईचं पब्लिक त्या टुर्नामेंटवर प्रेम करताना सगळे आवर्जून त्या टुर्नामेंटला येत असतात. तर मग सुप्रीमो चषकाचे साक्षीदार व्हायला विसरू नका. येत्या 9 एप्रिलपासून हा क्रिकेटचा थरार सुरू होणार आहे. 70 स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर या स्पर्धेला आपण थेट पाहणार आहोत. तर आपण सर्वांनी तयार राहा.